स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग अध्याय 6. अनासक्ती हाच संपूर्ण आत्मत्याग होय. ज्याप्रमाणे आमच्या आतून बहिर्गत झालेले म्हणजेच आपण काया मनोवाणीद्वारा केलेले प्रत्येक कार्य फिरून फलरूपाने आपल्याकडे परत येत असते, त्याचप्रमाणे आपल्या कार्याचा इतरांवर आणि इतरांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव पडणेही शक्य आहे. एक गोष्ट कदाचित आपणा सर्वांच्याच दृष्टोत्पत्तीस आली असेल की एखादा मनुष्य वाईट कर्म आचरू लागल्यास तो क्रमशः अधिकाधिक बिघडत जातो आणि त्याने सत्कार्य करण्यास सुरुवात केल्यास तो दिवसेंदिवस अधिकाधिक सुधारत जातो. त्याची मग सत्कर्माकडेच प्रवृत्ती वळू लागते. कर्माच्या या अशा रीतीने वृद्धिंगत होणाऱ्या शक्तीचा आणखी कोणत्याही तऱ्हेने उलगडा करता यावयाचा नाही. केवळ एक मन दुसऱ्या मनांवर कार्य करीत असते. ह्या तत्वाच्या द्वाराच या रहस्याचा उलगडा होणे शक्य आहे. पदार्थ विज्ञानातून एक दृष्टांत घेऊन असे म्हणता येईल की ज्यावेळी मी एखादे कार्य करीत असतो त्यावेळी माझे मन एक प्रकारे काही विवक्षित कंपनयुक्त होत असते आणि तत्सम अवस्थेतील इतर सर्व मने माझ्या मनाद्वारा प्रभावित होऊ पाहत असतात. जर एखाद्या खोलीत एकाच सुरात लावलेली नाना तऱ्हेची वाद्ययंत्रे असतील तर आपण सर्वांनी बघितलेच असेल की त्यातील एकातून आवाज काढताच इतरही त्या सुरात झंकृत होऊ लागतात. दृष्टांतादाखल घेतलेल्या या उदाहरणावरून आपल्याला हे समजू शकते की ही यंत्रे एका सुरात लावलेली होती म्हणून एका शक्तीने त्यांच्यावर असे एकाच प्रकारचे कार्य केले. हुबेहूब याचप्रमाणे जी सारी मने समसुरात लागलेली असतात त्यांच्यावर एखादे विशिष्ट चिंतन एकाच प्रकारचे कार्य करील. अर्थातच हे निर्विवाद आहे की त्या कार्याची तीव्रता वा मंदता जवळ दूरपणावर अवलंबून राहील, परंतु कार्य होण्याची संभाव्यता मात्र सर्वदा राहीलच. कल्पना करा की मी एखादे असत्कार्य करीत आहे, त्यामुळे माझे मन काही एका विशिष्ट प्रकारच्या कंपनाने युक्त झाले आहे. अशा परिस्थितीत जगातील तत्सम कंपनयुक्त सर्व मने माझ्या मनाद्वारा प्रभावित होण्याचा संभव राहील. तद्वतच ज्यावेळी मी एखादे सत्कार्य करतो त्यावेळी माझे मन आणखी एका सुरात चढलेले असते असे म्हणावे लागेल आणि त्याच सुरात लागलेली बाकी सर्व मने त्याच रीतीने प्रभावित होण्याची शक्यता राहील आणि हे मनामनाचे परस्पर प्रभावित होण्याचे प्रमाण त्यांच्या कमी अधिक समसुरतत्वावर वा समकंपनत्वावर अवलंबून राहील. उपयुक्त दृष्टांताच्या मदतीने आणखीही अंमळ पुढे गेल्यास आढळून येईल की प्रकाशतरंग ज्याप्रमाणे आपल्या गंतव्यवस्तूपर्यंत पोहोचण्यापूर्वी लाखो वर्ष शून्यातून प्रवास करीत असणे शक्य आहे, त्याचप्रमाणे ह्या चिंतन तरंगांना जोवर त्यांच्याबरोबर सहकंपित होईल असा एखादा पदार्थ लाभत नाही तोवर कदाचित शेकडो वर्षे तेही अवकाशात भ्रमण करीत राहतील. हे देखील अगदी संभाव्य आहे आणि म्हणूनच आमचे हे वातावरण असल्या भल्यापुऱ्या नाना प्रकारच्या चिंतन तरंगांनी परिपूर्ण असणे अगदी शक्य आहे. प्रत्येक मेंदूतून निघालेले प्रत्येक चिंतन एखादा आश्रय प्राप्त होईपर्यंत जणू असेच भ्रमण करीत असते. जे चित्त असल्या चिंतनाचे ग्रहण करण्यास उन्मुख असेल ते चट्टीशी त्याचे ग्रहण करील. म्हणून जेव्हा कुणी एखादे असत्कार्य करतो तेव्हा तो आपले मन एका विशिष्ट प्रकारच्या सुरात लावित असतो आणि त्याच सुरातील जेवढे म्हणून तरंग वातावरणात आधीचेच अवस्थित असतात ते त्याच्या मनात प्रवेश करण्याचा यत्न करतात. ह्याच कारणास्तव असत्कार्य करणारा साधारणतः दिवसेंदिवस अधिकाधिक असत्कार्यच करीत जातो. शुभकर्म आचरणाऱ्याच्या बाबतीतही हे असेच घडत असते. तोही
वातावरणातील समस्त शुभ तरंगाद्वारा प्रभावित होण्याची संभावना असणार आणि म्हणून त्याची शुभकर्मे अधिकाधिक शक्तिसंपन्न होतील. अतएव असत्कार्य करू जाता 2 प्रकारच्या अनिष्टांना आपण आमंत्रण देत असतो. प्रथमतः भोवतालच्या समस्त असत प्रवाहांमध्ये आपण जणू स्वतःला वाहून देतो आणि द्वितीयतः आपण स्वतः अशा अशुभ तरंगांचे सृजन करीत असतो की जे दुसऱ्यावर आक्रमण करू शकतील. आता हे असे आक्रमण आजही होऊ शकेल किंवा कदाचित शेकडो वर्षांनीही होऊ शकेल. याप्रमाणे असत्कार्य करून आपण आपले स्वतःचे आणि इतरांचे अहित करीत असतो आणि सत्कार्य केल्याने जसा स्वतःवर तसाच इतरांवरही आपण उपकार करीत असतो. मनुष्यातील अभ्यंतरस्थ इतर शक्तींप्रमाणे ह्या सत आणि असत शक्तीही बाहेरून बलाचा संचय करीत असतात. कर्मयोगाच्या मते फलास जन्म दिल्याखेरीज कर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही. प्रकृतीची कोणतीच शक्ती त्याच्या फलप्रसवास अडथळा करण्यास समर्थ नाही. मी एखादे असत्कर्म केल्यास मला त्याचे फळ भोगावेच लागेल. जगात अशी कोणतीही शक्ती नाही की जी याला थोपवू शकेल वा हे टाळू शकेल. तद्वतच एखादे चांगले काम केल्यासही जगातील कोणतीही शक्ती त्याच्या शुभ फलप्रसवास अडथळा करू शकणार नाही. कारण अस्तित्वात असल्यानंतर मग कार्य हे होणारच. कशानेही ते रोधले जाऊ शकणार नाही. या ठिकाणी कर्मयोगासंबंधी एक अत्यंत सूक्ष्म आणि सखोल मुद्दा उपस्थित होतो आणि तो असा की आमची ही सत व असत कर्मे एकमेकांशी घनिष्ठपणे संबंध असतात. आपण त्याचे चिरेबंद वर्गीकरण करून टाकू असे म्हणू शकणार नाही की एक कर्म संपूर्ण भले व अमुक एक पूर्णतया बुरे होय. असे एकही कर्म नाही की जे एकाच वेळी शुभ आणि अशुभ अशा दोन्ही फलांना जन्म देत नसेल. अगदी हाताजवळचा दृष्टांत घ्यावयाचा म्हणजे म्हणता येईल की मी तुमच्याशी बोलत आहे. तुमच्यातील कित्येक जण कदाचित असे समजत असतील की मी हे चांगले काम करीत आहे, परंतु ह्याच क्षणी मी कदाचित येथील हवेत वावरणाऱ्या हजारो लाखो जीवाणूंच्या ध्वंसास कारणीभूत होत आहे आणि म्हणून मी अल्बतच कित्येक प्राण्यांचे अनिष्ट करीत आहे. आपल्याला माहीत असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींवर जेव्हा आपले कर्म शुभ प्रभाव पाडते तेव्हा आपण त्याला चांगले कर्म म्हणत असतो. उदाहरणार्थ, माझ्या या व्याख्यानाला तुम्ही लोक चांगले म्हणाल, परंतु येथील जीवाणू मात्र तसे म्हणणार नाहीत. तुम्ही जीवाणूंना पाहू शकत नाही, पण स्वतःला पाहू शकता. माझ्या व्याख्यानाचा तुमच्यावर होणारा प्रभाव तुम्हाला दिसतो, जीवाणूंवर होणारा दिसत नाही. असेच आपण आपल्या असत कार्याचे विश्लेषण केल्यास आपल्याला दिसून येईल की त्यातून कुठे ना कुठे काही ना काही शुभफल अवश्यमेव निष्पन्न होत आहे आणि म्हणूनच जो शुभकर्मांमध्ये काही अशुभ आणि परत अशुभामध्ये किंचित तरी शुभ पाहतो त्यालाच खरे कर्मरहस्य कळून आले आहे असे म्हणता येईल. यावरून आपण काय शिकलो? शिकलो हेच की आपण कितीही प्रयत्न केला तरी असे कोणतेच कार्य असू शकत नाही की जे संपूर्ण पवित्र अथवा संपूर्ण अपवित्र होय. इथे पवित्रता वा अपवित्रता यांचा अर्थ हिंसा अथवा अहिंसा असा घ्यावयाचा आहे. दुसऱ्यांचे अनिष्ट केल्याखेरीज आपण श्वासोच्छ्वास देखील करू शकत नाही किंवा जिवंतही राहू शकत नाही. दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडचा घास हिसकल्याखेरीज आपण आपल्या तोंडात एक देखील घास घालूच शकत नाही. आपण आपल्या अस्तित्वाने हे जग भरून टाकल्यामुळे इतर कित्येक प्राण्यांना कष्ट होत आहेत. मग ती माणसे असोत की जनावरे असोत किंवा जीवाणू असोत, कोणीही का असेनात, आपण कोणा ना कोणा प्राण्यांचे स्थान बळकावून त्याला जागा न मिळण्यास कारणीभूत होत आहोत हे खास. आणि अशीच जर वस्तुस्थिती असेल तर मग हे स्वभावतः सिद्ध होते की कर्माच्या द्वारा कधी पूर्णत्व प्राप्त होणे शक्य नाही.
आपण अगदी अनंत काल कर्म करीत जाऊ शकू, परंतु ह्या जटिल संसार यंत्राच्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र आपल्याला सापडणार नाही. तुम्ही एकसारखे काम करीत जाऊ शकाल, परंतु कामाचा अंत मात्र लागणार नाही. शुभाशुभाचे जोडफळ सदा ठेवलेलेच. विचारात घ्यावयाची दुसरी गोष्ट ही की कर्माचा उद्देश काय. ही आपल्या पाहण्यातली गोष्ट आहे की प्रत्येक देशातील अधिकांश लोकांचा असा विश्वास असतो की एक असा समय येईल की जेव्हा जग पूर्णत्वाला पोहोचेल आणि मग संसारात आधी, व्याधी, मृत्यू, दुःख वा दुष्टता शिल्लक राहणार नाही. कल्पना तर मोठी गोंडस खरीच, आणि ती अजाण लोकांना कार्यास प्रेरित करू शकेल हे देखील तितकेच खरे. परंतु एक क्षणभरच विचार करून बघितल्यास आपल्याला अगदी स्पष्टपणे कळून येईल की असली अवस्था कधीही येऊ शकणार नाही. कसे शक्य आहे हे? भले व बुरे म्हणजे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू ना. भले घेऊ जाता त्याबरोबर बुरेही येणार नाही हे घडावे कसे? पूर्णत्व म्हणजे काय? पूर्णत्वाचा अर्थ काय आहे? पूर्ण जीवन हे शब्दच मुळी विरोधात्मक होत. जीवन म्हणजेच प्रत्येक बाह्य वस्तूशी सतत चाललेले द्वंद्व. आपण प्रतिक्षणी बहिःप्रकृतीशी दोन हात करीत आहोत. हरलो की झाली आपल्या जीवनाची इतिश्री. जीवनाचा हा एक पैलू बघा ना. आहार आणि वायूसाठी सतत धडपड म्हणजेच जीवन. ते न मिळाल्यास आपण मरून जाऊ. जीवन ही काही सांचेपंद सुरळीत चालणारी धोपट गती नव्हे, ती एक संमिश्र गुंतागुंतीची अवस्था आहे. हा जो अंतर्जगत व बहिर्जगत यामध्ये सारखा संघर्ष चालू असतो त्यालाच आपण जीवन म्हणत असतो. आणि म्हणूनच हे स्पष्ट आहे की ह्या संघर्षाचा अंत होताच जीवनाचाही अंत होणार. मागे ज्या आदर्श सुखाविषयी आपण बोलत होतो त्याचा अर्थ हाच की त्यासाठी ह्या संग्रामाचा, ह्या संघर्षाचा संपूर्ण उपशम व्हावा लागेल. त्याचा अजिबात शेवट व्हावा लागेल. परंतु मग त्याबरोबरच जीवनाचाही शेवट होणार याची काय वाट? कारण जीवनाचा अंत झाल्यानेच केवळ या संग्रामाचा शेवट होण्याची शक्यता आहे. शिवाय ही असली अवस्था थोडी देखील निर्माण होताच हे जगत थंड होऊन जाईल. मग आपण कुठे असणार? अतएव दुसऱ्या कुण्या एखाद्या लोकात शक्य असेल तर असो, पण आपण राहतो आहोत त्या ह्या लोकात, ह्या आपल्या जगात तरी हे सत्ययुग, हे आदर्श युग अवतरणे कालत्रही शक्य नाही. आपण पूर्वीच बघितले आहे की जगावर उपकार करण्याने वस्तुतः आपण स्वतःवरच उपकार करीत असतो. इतरांकरता आपण जे कार्य करतो त्याचे मुख्य फळ आहे आत्मशुद्धी. सर्वदा दुसऱ्यांचे कल्याण करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला विसरून जाण्याचा यत्न करीत असतो. आत्मविस्मृती ही जीवनात शिकण्यासारखी एक मुख्य गोष्ट आहे. माणूस अजाणपणे असे समजत असतो की साधारण उपायांनी तो स्वतःला सुखी करू शकेल. अनेक वर्षांच्या धडपडीनंतर सरते शेवटी त्याला उमजते की खरे सुख स्वार्थपरतेच्या नाशातच सामावलेले असून त्याने स्वतःच स्वतःला सुखी न केल्यास इतर कोणीच त्याला सुखी करू शकणार नाही. परोपकाराचे प्रत्येक कार्य, दुसऱ्यांविषयी सहानुभूतीचे प्रत्येक चिंतन, इतरांना केलेले सर्व सहाय्य वगैरे सारी सत्कार्ये आपल्या क्षुद्र मीला घटवीत असतात. यांनी आपला स्वतःचा विचार, स्वची भावना खूप कमी होते आणि म्हणूनच ही सत्कार्ये होत. या मुद्द्यावर ज्ञानी, भक्त व कर्मी या सर्वांचेच एकमत आहे. सर्वोच्च आदर्श म्हणजे कायमचे नि संपूर्ण आत्मविसर्जन. त्यात मी मुळीच नाही, सर्व तूच. कळत अथवा न कळत कर्मयोग आपल्याला ह्याच स्थानी घेऊन जातो. एखादा धर्मप्रचारक निर्गुण ईश्वराच्या कल्पनेने
भयभीत होण्याचा संभव आहे. तो असे अट्टहासाने प्रतिपादन करील की ईश्वर सगुण आहे, व्यक्तित्ववान आहे आणि स्वतःचे व्यक्तित्व याचा अर्थ त्याच्या दृष्टीने मग काहीही का असेना कायम टिकवून ठेवण्याचा तो यत्न करील. परंतु त्याने ज्या धर्माचा अवलंब केला आहे तो जर खरोखरच चांगला असेल तर तो सर्वोच्च आत्मत्यागाखेरीज, संपूर्ण आत्मविसर्जनाखेरीज इतर कोणत्याच पायावर उभारलेला असणे जात्याच शक्य नाही. हाच समस्त नीतीचा पाया होय. हा आत्मत्यागच समस्त नीती प्रणालीतील एकमेव मूलतत्व होय. हाच त्यातील मुख्य मध्यवर्ती भाव होय. मनुष्य, पशु, देवता सर्वांच्या संबंधात आपण ह्याच भावाचा एकमेव मानदंड म्हणून सारखाच उपयोग करू शकू. या आत्मत्यागाच्या मोजपट्टीने मापू गेल्यास आपल्याला ह्या जगात अनेक प्रकारचे लोक आढळून येतील. प्रथम म्हणजे देव प्रकृतीचे लोक. हे पूर्ण आत्मत्यागी असून स्वतःचा प्रत्यक्ष प्राण देखील पणास लावून दुसऱ्यावर उपकार करण्यास ते कमी करीत नाहीत. हेच सर्वश्रेष्ठ मानव होत. एखाद्या देशात जर असले 100च नरश्रेष्ठ असतील तर मग त्या देशाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. परंतु दुर्दैवाने यांची संख्या फारच थोडी असते. यांच्या खालोखाल म्हटले म्हणजे सत् स्वभावाचे लोक, सज्जन. स्वतःचे काही नुकसान होत नाही तोपर्यंत हे इतरांवर उपकार करीत असतात. यानंतरची तृतीय श्रेणी असुर प्रकृतीची लोकांची. हे स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यास कचरत नाहीत. आणि शेवटचे म्हणजे एका संस्कृत कवीने म्हटल्याप्रमाणे ज्यांना कोणते नाव द्यावे हेच कळत नाही असे विघ्न संतोषी लोक. हे निष्कारणच दुसऱ्यांचे अनिष्ट करीत असतात. अनिष्ट करण्यातच यांना आनंद. सर्वोच्च स्तरात ज्याप्रमाणे चांगल्याकरिताच चांगले करणारे साधू सत्पुरुष दृष्टोत्पत्तीस येतात त्याचप्रमाणे सर्वात खालच्या स्तरात हे असे कित्येक हरीचे लाल आढळून येतात की अनिष्टासाठीच अनिष्ट करणे हाच यांचा धंदा. असे करण्यापासून त्यांना म्हणजे काही लाभ होतो असे मुळीच नाही, परंतु अनिष्ट करणे त्यांचा स्वभावच असतो. म्हणून माझ्या मते जी व्यक्ती दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थास तिलांजली देते, जी संपूर्ण आत्मत्यागी आहे तीच सर्वश्रेष्ठ व्यक्ती होय. पुढील 2 संस्कृत शब्दांवर विचार करा. पहिला म्हणजे प्रवृत्ती आणि दुसरा निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडे प्रवर्तित होणे किंवा जाणे आणि निवृत्ती म्हणजे एखाद्या गोष्टीकडून निवर्तित होणे किंवा परत फिरणे. हे एखाद्या गोष्टीकडे प्रवर्तित होणे म्हणजे ज्याला आपण संसार म्हणतो, तो मी व माझे. ह्या मीला धनसंपत्ती, प्रभुत्व, नाम, यश वगैरेद्वारा सदा सर्वदा वाढवण्याचा यत्न करणे, मिळेल ते पकडून ठेवणे, ग्रहण करणे, सर्वदा सर्व वस्तू या मी रूपी केंद्रामध्ये जमवणे याचेच नाव प्रवृत्ती. या प्रवृत्तीच मनुष्यमात्राचा स्वाभाविक भाव होय. चहूकडून सर्व जिन्सा घेणे व त्यांना एका केंद्राभोवती एकत्र जमवणे आणि ते केंद्र म्हणजे माणसाचा स्वतःचा लाडका मी. ज्यावेळी ही वृत्ती लोपू लागते, ज्यावेळी निवृत्तीचा उदय होतो, त्याच वेळी कुठे नीतीचा आणि धर्माचा प्रारंभ होतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही कर्मच होत. एक असत, दुसरे सत. ही निवृत्तीच समस्त नीतीचा व समस्त धर्माचा पाया होय आणि तिची पूर्णतः म्हणजे संपूर्ण आत्मत्याग, संपूर्ण आत्मविसर्जन होय. आत्मत्याग व आत्मविसर्जन म्हणजे दुसऱ्यांसाठी शरीराचा, मनाचा, फार काय पण सर्वस्वाचा देखील होम करण्याची सतत तयारी. माणसाला ही अवस्था लाभली की तो कर्मयोगात सिद्ध होतो. सत्कर्माचे हेच सर्वोच्च फल होय. एखाद्या माणसाने आपल्या उभ्या आयुष्यात कदाचित एखादेही तत्त्वज्ञान वाचले नसेल,
त्याने कदाचित कोणत्याच प्रकारच्या ईश्वरावर विश्वास ठेवला नसेल किंवा अजूनही तो कसल्याच प्रकारच्या ईश्वरावर विश्वास ठेवीत नसेल. आपल्या उभ्या आयुष्यात त्याने कदाचित एकदा देखील प्रार्थना केली नसेल. परंतु केवळ सत्कर्मांची शक्ती जर त्याला अशा अवस्थेप्रत घेऊन जाईल की तो दुसऱ्यांसाठी स्वतःचे जीवन व स्वतःपाशी जे काही असेल ते सारे देण्यास उद्यत होईल, तर मग असेच समजावे लागेल की ज्ञानी जिथे ज्ञानाच्या द्वारा आणि भक्त जिथे उपासनेच्या द्वारा जातात तिथेच तोही जाऊन पोहोचला आहे. अतएव आपल्याला दिसून आले की ज्ञानी, कर्मी आणि भक्त हे सगळे अखेर एकाच स्थानी जाऊन पोहोचतात, एकाच स्थानी सम्मिलित होत असतात आणि ते एक स्थान म्हणजे आत्मत्याग व आत्मविसर्जन. भिन्न भिन्न दर्शने आणि धर्म यामध्ये कितीही मतभेद असेनात का, जी व्यक्ती इतरांसाठी आत्मविसर्जन करण्यास सिद्ध होते तिच्यासमोर अवघी मनुष्यजात विस्मयचकित नि भक्ती विनम्र चित्ताने उभी झालीच पाहिजे. त्यात मग कोणत्याही प्रकारच्या मतामतांचा प्रश्न उरत नाही. फार काय, पण जे लोक धर्माचे सर्वथैव विरोधी असतात ते देखील असले संपूर्ण आत्मविसर्जनाचे कार्य कोणी करीत असल्याचे दिसून आल्यास त्याच्याप्रती श्रद्धा संपन्न झाल्याखेरीज राहूच शकत नाही. आणि हे आहे खरे OI म्हणजे ओरिजिनल इंटेलिजन्स.